What was the last one? Online people, tell me, are the voice and screen clear? All okay? But conditions for obtaining steady interference pattern. Conditions for obtaining steady interference pattern आपण बघितलेला आहे. राईट. बर, चला हेडिंग द्या. हेडिंग द्या. शेप ऑफ इंटरफरन्स पॅटर्न. इंटरफरन्स पॅटर्नचा शेप काय असेल तेव्हा मी सांगतोय तसं लिहा. शेप ऑफ इंटरफरन्स पॅटर्न. आजचा पहिला पॉइंट आहे शेप ऑफ इंटरफरन्स पॅटर्न. डिफरंट शेप्स आपण ऑब्टेन करू शकतो. त्या त्याच्यामध्ये नंबर वन डायग्राम ड्रॉ करायची गरज नाहीये, माहिती आहे आपल्याला ही डायग्राम ऑलरेडी. जस्ट नंबर 1 म्हणा आणि लिहा. इफ दी सोर्सेस आर स्लिट्स, जर आम्ही स्लिटच्या शेप मध्ये सोर्सेस वापरले, इफ दी सोर्सेस आर स्लिट्स, आम्हाला जो पॅटर्न मिळतो, द पॅटर्न दॅट वी ऑब्झर्व इज लिनियर. द पॅटर्न दॅट वी ऑब्झर्व इज लिनियर. आम्हाला पॅटर्न कसा दिसतो? लिनियर. म्हणजे ब्राईट बँड, डार्क बँड, ब्राईट बँड, डार्क बँड, ब्राईट बँड, डार्क बँड, याच्या स्ट्रिप्स दिसतात. लिनियर पॅटर्न दिसतो. प्रोव्हाइडेड स्लिट्स कशा पाहिजेत किंवा सोर्सेस कसे पाहिजेत? इन दी फॉर्म ऑफ स्लिट्स. स्लिटच्या फॉर्म मध्ये वापरले की आम्हाला काय मिळणार? लिनियर फ्रिंजेस मिळणार. डायग्राम ड्रॉ करायची गरज नाही. दिस पॅटर्न वी आर व्हेरी वेल नोन विथ. ओके. सेकंड लिहा. सेकंड नंबर लिहा. वेन वी हॅव 2 पॉइंट सोर्सेस, आता स्लिट्स नाही वापरले, पॉइंट सोर्सेस वापरले. वेन वी हॅव 2 पॉइंट सोर्सेस, जर आम्ही 2 पॉइंट सोर्सेस वापरले तर काय होईल? इफ वी हॅव 2 पॉइंट सोर्सेस, पहिल्यांदा लिहून घ्या मग आपण डिस्कस करायचं नेहमीप्रमाणे. वेन वी हॅव 2 पॉइंट सोर्सेस अँड दी लाईन ऑफ सोर्सेस, जी काय सोर्सेसची लाईन आहे बघू, डिस्कस करू आपण. लिहा पहिल्यांदा. वेन वी हॅव 2 पॉइंट सोर्सेस अँड दी लाईन ऑफ सोर्सेस इज परपेंडिक्युलर टू स्क्रीन. वेन वी हॅव 2 पॉइंट सोर्सेस, मी सांगतो तसं माझ्या बरोबर ऐकून लिहा. वेन वी हॅव 2 पॉइंट सोर्सेस and the line of sources is perpendicular to screen. सोर्सेस ची लाईन स्क्रीनला परपेंडिक्युलर जर असेल तर we obtain concentric म्हणजे सेम सेंटर असणारे सर्क्युलर फ्रिंजेस. कॉन्सेंट्रिक सर्क्युलर फ्रिंजेस जर पॉइंट सोर्सेस वापरले तर. सो इथे S1 पॉइंट सोर्स आहे, इथे एक S2 पॉइंट सोर्स आहे आणि या दोघांची जी काय कॉमन लाईन आहे, लाईन जॉईनिंग दी सोर्सेस, ही डॉटेड लाईन, या डॉटेड लाईनला म्हणायचं लाईन ऑफ सोर्सेस. काय म्हणायचं? रिपीट करा. लाईन ऑफ सोर्सेस. ही लाईन ऑफ सोर्सेस ही स्क्रीनला कशी आहे? परपेंडिक्युलर. स्क्रीनला कशी आहे ती? परपेंडिक्युलर. मग इथं स्क्रीनवरती तुम्हाला असे सर्कल दिसतात. मग समजा इथं जर तुमचा डोळा असेल, आय जर इथं असेल, अँड इफ यू ऑब्झर्व दी स्क्रीन, देन दिस इज व्हॉट यू ऑब्झर्व. हे तुम्हाला दिसेल. ब्राईट सर्कल, डार्क सर्कल, ब्राईट सर्कल, डार्क सर्कल, ब्राईट सर्कल, डार्क सर्कल, ब्राईट सर्कल, डार्क सर्कल. दिस इज व्हॉट वी ऑब्टेन. केव्हा? जर आमच्याकडे इन्फॉर्मेशन म्हणून लक्षात ठेवायचं, जेव्हा आमच्याकडे कुठले टाईपचे सोर्सेस आहेत? स्लिट की पॉइंट सोर्सेस? पॉइंट सोर्सेस. पॉइंट सोर्सेस मध्ये कंडिशन काय? की लाईन ऑफ सोर्सेस कशी आहे? लाईन ऑफ सोर्सेस इज परपेंडिक्युलर टू स्क्रीन. बरोबर. डायग्राम परत ड्रॉ करायची गरज नाहीये, ही फक्त डायग्राम ड्रॉ करून ठेव. काय होणार आहे ते तर आम्ही सांगितलेलं आहे. इथं लाईन ऑफ सोर्सेस
आणि स्क्रीन एकमेकांना परपेंडिक्युलर पण दाखवा. त्यांनी नाही दाखवलं, आपण दाखवूया इथं. सर्क्युलर फ्रिंजेस मिळतील हे तर आम्ही सांगितलं. सर्क्युलर फ्रिंजेस मिळतील हे तर आम्ही सांगितलं. सर्कल दिसतात, स्ट्रिप्स दिसायच्या ऐवजी सर्कल दिसतात. ठीक आहे. इन्स्टेड ऑफ स्ट्रिप्स नाव वी ऑब्झर्व दी सर्कल्स. ही वाली डायग्राम ड्रॉ करून ठेवा. दोन सोर्सेस S1 S2 आणि मग स्क्रीन. झालं? ही डायग्राम ड्रॉ केली. सर्क्युलर कॉन्सेंट्रिक सर्क्युलर फ्रिंजेस म्हणजे काय हे इमॅजिन इझिली होतंय. परत हे ड्रॉ करत बसायची गरज नाही. नंबर 3 म्हणा, तिसरा टाईप. तिसरा टाईप लिहा. वेन वी हॅव 2 पॉइंट सोर्सेस. मी डिक्टेट करतो, लिहा. ऐकून लिहिलं तरी चालेल. वेन वी हॅव 2 पॉइंट सोर्सेस. तिसरा टाईप. वेन वी हॅव 2 पॉइंट सोर्सेस. जर आमच्याकडे 2 पॉइंट सोर्सेस असतील. बर. When we have 2 point sources and the line of sources is parallel to screen, perpendicular नाही. सोर्स लाईन कशी पाहिजे, लाईन ऑफ सोर्सेस कशी पाहिजे, parallel to screen. is parallel to screen, we obtain hyperbolic fringes. We obtain hyperbolic fringes. बर. डिफरंट शेप्स आम्हाला माहित आहेत. स्ट्रेट लाईन, इलिप्स, पॅराबोला, हायपरबोला शेप्सची नाव आहेत. बरोबर. सो काय होतंय बघा, इथं आहे पहिली स्लिट, पण ती स्लिट कुठल्या शेप मध्ये, सॉरी पहिला सोर्स स्लिटच्या शेप मध्ये की पॉइंट सोर्स, पॉइंट सोर्स. इथं आहे दुसरा पॉइंट सोर्स. ही आहे लाईन ऑफ सोर्सेस. ही काय आहे, लाईन ऑफ सोर्सेस. लाईन ऑफ सोर्सेस आणि स्क्रीन एकमेकांना कसे आहेत, पॅरलल. लाईन ऑफ सोर्सेस आणि स्क्रीन एकमेकांना आहेत पॅरलल. सो दिस इज लाईन ऑफ सोर्सेस. ओके. सो होतंय काय, तर सेंटरला तुम्हाला आता समजा इथं जर डोळा असेल, इफ यू आर ऑब्झर्विंग फ्रॉम दिस अँड इफ द आय इज प्लेस्ड हिअर, देन what you are going to observe is shown here. काय दिसेल, सेंटरला एक स्ट्रेट लाईन दिसेल. सेंट्रल बँड, सेंट्रल मॅक्सिमा जो काय तो तुम्हाला स्ट्रेट लाईन म्हणून दिसेल, पण त्यानंतर सगळे बँड्स असे दिसतील. बरोबर. सेंट्रल मॅक्सिमाला हा लोकस ऑफ पॉइंट आहे. सेंट्रल मॅक्सिमा म्हणजे काय, लोकस ऑफ पॉइंट हॅव्हिंग 0 पार्ट डिफरन्स. सेंट्रल मॅक्सिमा म्हणजे काय, रिपीट करा, लोकस ऑफ पॉइंट हॅव्हिंग 0 पार्ट डिफरन्स. पहिला मॅक्सिमा म्हणजे फर्स्ट इवन मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2. लोकस ऑफ पॉइंट्स हॅव्हिंग व्हॉट पार्ट डिफरन्स, इथं पार्ट डिफरन्स किती असणार, पहिला इवन मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2. व्हॉट इज द फर्स्ट इवन मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2, 2 टाइम्स लॅम्बडा बाय 2. या सगळ्या पॉइंट्सना पार्ट डिफरन्स किती असणार, 2 टाइम्स लॅम्बडा बाय 2. या सगळ्या पॉइंट्सना काय असणार, 4 टाइम्स लॅम्बडा बाय 2. या सगळ्या पॉइंट्सना काय असणार, 6 टाइम्स लॅम्बडा बाय 2. या सगळ्या पॉइंट्सना 8 टाइम्स लॅम्बडा बाय 2. समजतंय का. मग या सगळ्या पॉइंट्सना तुम्हाला मॅक्सिमा मिळणार, मॅक्सिमा मिळणार, मॅक्सिमा मिळणार, मॅक्सिमा मिळणार. मधल्या पॉइंट्सना मधले बँड जे दाखवले नाहीये ते डार्क बँड आहेत. जे दाखवलेत ते कुठले आहेत, ब्राईट बँड आहेत. या डार्क कलरनी जे दाखवलेले आहेत ते ऍक्च्युली काय आहेत, ब्राईट बँड आहेत. ओके. आणि लाईट कलर मध्ये जे दाखवलेत ते काय आहेत, ते काय आहेत, मिनिमा आहे. डार्क कलरनी जे दाखवले ते काय ऍक्च्युली मॅक्सिमा आहे. डार्क कलरनी जे दाखवलंय
जे बँड दाखवले, ज्या लाईन्स ड्रॉ केल्यात ते समजून घ्या की ते मॅक्सिमम आहे. ज्या लाईन्स ड्रॉ केल्यात त्या काय आहेत? मॅक्सिमम. त्यांच्या मध्ये मध्ये काय असेल? मिनिमा. सेंट्रल मॅक्सिमा म्हणजे लोकस ऑफ पॉइंट्स हॅव्हिंग झिरो पार्ट डिफरन्स. त्यानंतर पहिला मॅक्सिमा म्हणजे कोण? लोकस ऑफ पॉइंट्स हॅव्हिंग पार्ट डिफरन्स ऑफ 2 टाइम्स लॅम्बडा बाय 2. सेकंड मॅक्सिमा म्हणजे लोकस ऑफ पॉइंट्स हॅव्हिंग पार्ट डिफरन्स 4 टाइम्स लॅम्बडा बाय 2, 6 टाइम्स लॅम्बडा बाय 2, 8 टाइम्स लॅम्बडा बाय 2, 10 टाइम्स लॅम्बडा बाय 2. असं आहे ते. समजतंय का? जर स्लिट्स असतील तर तोच लोकस तुम्हाला अशा स्ट्रेट लाईन म्हणून मिळतो. जर पॉइंट सोर्सेस असतील आणि ही केस असेल तर तोच लोकस तुम्हाला सर्कल म्हणून मिळतो. समजतंय का? आता तुम्ही मला सांगा, पहिलं सर्कल, सेंट्रल सर्कल म्हणजे लोकस ऑफ पॉइंट्स हॅव्हिंग झिरो पार्ट डिफरन्स. दुसरं सर्कल म्हणजे लोकस ऑफ पॉइंट्स हॅव्हिंग फर्स्ट इव्हन मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2. सेकंड सर्कल म्हणजे सेकंड ब्राईट बँड म्हणजे लोकस ऑफ पॉइंट्स हॅव्हिंग सेकंड इव्हन मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2. समजतंय का? सेकंड इव्हन मल्टिपल म्हणजे कोणाला असतात? 4 टाइम्स लॅम्बडा बाय 2. तिसरा मॅक्सिमा म्हणजे या सगळ्या पॉइंट्सना पार्ट डिफरन्स किती असणार वेव्हज मधला? 6 टाइम्स लॅम्बडा बाय 2 अँड सो ऑन. बरोबर? पण मला सांगा, असं म्हणणं ठीक होतं, आता आपण जे बोललो ते करेक्ट आहे. पण मला सांगा, बाय डिफॉल्ट या दोन वेव्हज मध्ये ऑलरेडी कितीचा फेज डिफरन्स आहे? सॉरी, ऑलरेडी कितीचा पार्ट डिफरन्स आहे? सेंटरला पोहोचताना मला सांगा की पहिली वेव्ह इथनं पोहोचणार, दुसरी वेव्ह इथनं पोहोचणार, यांच्यामध्ये पार्ट डिफरन्स झिरो होणं इम्पॉसिबल आहे, कारण ऑलरेडी हा पार्ट डिफरन्स आहे. समजतंय का? मग आता काय म्हटलं पाहिजे? ऑलरेडी असलेला पार्ट डिफरन्स सर ऍड करा. समजतंय का? आमच्या हिशोबाने सेंटरला किती पार्ट डिफरन्स? झिरो प्लस ऑलरेडी असलेला. समजतंय? पहिल्या मॅक्सिमाला आमच्या हिशोबाने किती पार्ट डिफरन्स? 2 टाइम्स लॅम्बडा बाय 2 प्लस ऑलरेडी असलेला. समजतंय का? दुसऱ्या मॅक्सिमाला पार्ट डिफरन्स किती आमच्या हिशोबानं? 4 टाइम्स लॅम्बडा बाय 2, तो पार्ट डिफरन्स प्लस ऑलरेडी असलेला, कारण हा ऑलरेडी आहे, हा प्रत्येक वेळी असणारच आहे. समजतंय? बर. तसं इथं जे काय लोकस मिळतात ते लोकस कसे मिळतात? हायपरबोलिक मिळतात, स्ट्रेट लाईन मध्ये मिळत नाही. स्ट्रेट लाईन मध्ये लोकस मिळण्यासाठी काय पाहिजे? स्लिट्स पाहिजे. समजतंय का? सर्क्युलर लोकस मिळण्यासाठी काय पाहिजे? सर्क्युलर लोकस मिळण्यासाठी लाईन ऑफ सोर्सेस आणि स्क्रीन एकमेकांना कशी पाहिजे? परपेंडिक्युलर पाहिजे. ओके, सर्क्युलर लोकस मिळण्यासाठी. आणि हायपरबोलिक लोकस मिळण्यासाठी काय पाहिजे? पॉइंट सोर्सेस आणि स्क्रीन, या पॉइंट सोर्सेसची जी काय लाईन ऑफ सोर्सेस आहे आणि जी काय स्क्रीन आहे ही एकमेकांना कशी पाहिजे? पॅरलल. त्या केसमध्ये कसे मिळणार आहेत फ्रिंजेस? हायपरबोलिक. सेंट्रल फ्रिंज तुम्हाला स्टील लिनियर मिळते, पण बाकी सगळे हायपरबोलिक मिळतात. सो ही डायग्राम ड्रॉ करून घ्या आणि ही डायग्राम ड्रॉ करून घ्या, हायपरबोलिक वाली ड्रॉ करून केली आहे का? बर, करून घ्या. त्यांचं राहिलं त्यांनी ही डायग्राम ड्रॉ करून घ्या. हायपरबोलिक वाली फक्त आपण ड्रॉ करून घेऊ. सर्क्युलर इमॅजिन होते इझिली, लिनियर पण इझिली इमॅजिन होते, पण हायपरबोलिक आपण लिहून घेऊ, ड्रॉ करून घेऊ. हा हो, हे पण ड्रॉ करा, हे दोन्ही ड्रॉ करायचे, हे पण आणि हे पण. पण तो हायपरबोलिक शेप तुम्हाला इमॅजिन व्हायला पाहिजे म्हणून आपण ड्रॉ केला. सर्क्युलर तर इमॅजिन होतं. ऑनलाईन पीपल झालं की फक्त मला CW रिप्लाय करा. ज्या लाईन्स आहेत जे ड्रॉ केले ते ब्राईट बँड आहेत, तेवढं लक्षात घ्या. कलरमुळे कन्फ्युज व्हायचं काय कारण नाही आहे इथल्या. जे ड्रॉ केले ते सगळे ब्राईट बँड आहेत, त्यांच्या मध्ये मध्ये जे असतील ते डार्क बँड.
झालं. बर, नेक्स्ट जाऊ बघा. बर, तर ही नोट पण लिहून घ्या. सेंट्रल फ्रिंज इज लिनियर. सेंट्रल फ्रिंज मात्र लिनियर आहे and other fringes are hyperbolic. बाकीचे बँड्स, बाकीच्या फ्रिंजेस हायपरबोलिक आहे. सेंट्रल फ्रिंज लिनियर आहे, बाकीचे हायपरबोलिक आहे. अदर फ्रिंजेस आर हायपरबोलिक. Central fringe is linear and other fringes are hyperbolic. Online people, please reply CW fast. झालं. ओके, नेक्स्ट हेडिंग घ्या. मी सांगतो, लिहा. हेडिंग घ्या. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ही काय कॉन्सेप्ट आहे, हा शिकणार आहोत. नवीन पॉइंट आहे आजचा. मेन पॉइंट हाच आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम. ऐकलं याच्या आधी तुम्ही कधी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स? ऐकलंय? कुठल्या विषयात? सायन्स मध्ये ऐकलंय? बरं, मला वाटलं जिओग्राफी मध्ये ऐकलंय. बरं, लिहा. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम. हेडिंग द्या, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम. मी सांगतो, ऐकत ऐकत लिहा. द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, शॉर्ट फॉर्म आर डॉट आय डॉट. आर आय म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. तुम्ही शॉर्ट फॉर्म लिहा, बरोबर लिहायचं आपल्याला. द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम इज, the refractive index of medium is defined as, refractive index of medium is defined as, the refractive index of medium is defined as speed of light in vacuum, speed of light in vacuum, vacuum spelling WC9. The refractive index of medium is defined as speed of light in vacuum divided by speed of light in medium, divided by speed of light in medium. Speed of light in vacuum divided by speed of light in medium. ओके, सो एखाद्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसा डिफाइन केला? स्पीड ऑफ लाइट इन वैक्यूम अपॉन स्पीड ऑफ लाइट इन मीडियम. सो फॉर्म्युला लिहून घ्या. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू ऑफ द मीडियम कसा डिफाइन केला? म्यू, सिम्बॉल आहे म्यू. स्पीड म्हणजे व्ही, स्पीड ऑफ लाइट इन वैक्यूम, व्ही वैक्यूम अपॉन व्ही मीडियम. वैक्यूम मधल्या लाईटच्या स्पीडला आपण सी असं नाव दिलंय. स्पीड ऑफ लाइट इन वैक्यूमला आपण काय लिहितोय? सी. आणि स्पीड ऑफ लाइट इन मीडियम आपल्याला व्ही न दाखवतो. लक्षात घ्या, वैक्यूम मधला स्पीड आपण सी न दाखवतोय, मीडियम मधला स्पीड आपण व्ही न दाखवतोय. ओके, सी ची व्हॅल्यू किती आहे कोण सांगेल? ऑलमोस्ट ती किती व्हॅल्यू आहे? 3 × 10⁸ आहे. करेक्ट, मीटर पर सेकंड. ऑलमोस्ट 3 × 10⁸ आहे. 2.99 काहीतरी आहे. ऑलमोस्ट 3 × 10⁸ मीटर पर सेकंड ही स्पीड ऑफ लाइट इन व्हॅक्यूमची व्हॅल्यू आहे. ती आपण फर्स्ट लेक्चर मध्ये बघितली होती या चॅप्टरच्या. ओके, पुढे नोट अशी लिहा. नोट, द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम. पुढे नोट लिहा. द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम, विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम, मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम is also called as absolute refractive index of medium. Refractive index ला short form वापरा, R dot I dot. Is also called as refractive index of medium, absolute refractive index of medium. The refractive index of medium with respect to vacuum is also called as absolute refractive index of medium.
is also called as absolute refractive index of medium. Refractive index is unitless. R dot is unitless. Refractive index are always unitless असतो. Speed upon speed आहे ना? Speed upon speed, meter per second upon meter per second. Unit cancel, so unitless. It is going to be unitless. Okay? It is going to be unitless. For vacuum, vacuumचा refractive index with respect to vacuum किती असेल? व्हॅक्यूम या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती असेल? 1. समजतंय का? फॉर व्हॅक्यूम, व्हॅक्यूमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आम्ही μ0 न दाखवतो. तो μ0 अपॉन 4 वाला μ0 नव्हे, मॅग्नेटिझम वाला μ0 नव्हे. ओके, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वाला μ0 किती आहे? व्हॅक्यूमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे? 1. आणि बाकीच्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तो बनल्या. अँड फॉर अदर मीडिया, फॉर व्हॅक्यूम μ0 इक्वल टू 1 अँड फॉर अदर मीडिया μ इज मोर दॅन 1. कुठल्याही दुसऱ्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम म्हणतोय मी, हा ऑलवेज मोर दॅन 1 असतो. ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एनी मीडियम इज ऑलवेज मोर दॅन 1. is always more than 1. व्हेरीफाय करूया. मी जेवढं सांगतो तेवढंच लिहित चला. ओके, पण मध्ये मध्ये मी सगळ्या गोष्टी एक्सप्लेन पण करणार आहे. व्हेरीफाय करूया. कुठल्याही मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम मोर दॅन 1 का असला पाहिजे? ओके, व्हेरीफाय करूया. मला सांगा, कुठल्याही मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसा डिफाइन केला होता आपण? स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम अपॉन स्पीड ऑफ लाईट इन मीडियम. मला सांगा, व्हॅक्यूम मधला स्पीड हा हायेस्ट स्पीड आहे ना कुठल्याही मीडियम पेक्षा? स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम हा हायेस्ट स्पीड आहे, म्हणजे न्यूमरेटर इज ऑलवेज गोइंग टू बी मोर दॅन डिनॉमिनेटर. समजतंय का? सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम ऍक्च्युली तुम्हाला असंही लिहिता येतं. असं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम. ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे ते पुढे लिहायचं, जे विथ रिस्पेक्ट टू आहे ते मागं लिहायचं. इथं मागं जे लिहिले त्याचा स्पीड इथं लिहायचा, इथं पुढे जे लिहिले त्याचा स्पीड खाली लिहायचा. सो स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम डिवाइडेड बाय स्पीड ऑफ लाईट इन मीडियम. अरे व्हॅक्यूम मध्ये स्पीड हा हायेस्ट आहे, ह्याच्यापेक्षा जास्त स्पीड होऊ शकत नाही, म्हणजे न्यूमरेटर इज ऑलवेज गोइंग टू बी मोर दॅन डिनॉमिनेटर. सो ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजेच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू व्हॉट? ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू vacuum is always more than 1. समजतंय का? कुठल्याही मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम म्हणतोय मी, विथ रिस्पेक्ट टू एनी अदर मीडियम नाही. विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम हा ऑलवेज कसा आहे? मोर दॅन 1 आहे. बर, ही नोट आपण लिहिली. पुढे लिहा. ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. फॉर ग्लास बघा, ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स नुसतं μg असं म्हटलं तरी चालतं. कुणाचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे? ग्लासचा. सो इथं लिहायचं g. विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम आहे, एक तरी तो 0 लिहू शकता, अदरवाइज नाही लिहिलं तरी चालेल. लगेच समजतं बघितल्या की हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास सांगताय, विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम सांगताय. इथं काहीच नाही लिहिलं. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर वगैरे काही लिहिले का आपण? नाही. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास म्हणजे μg विथ रिस्पेक्ट टू इथं काही नाहीये म्हणजे व्हॅक्यूम आहे, म्हणजे ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. किंवा तुम्हाला लिहायचंच असेल तर इथं 0 लिहू शकता तुम्ही. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे ते पुढे लिहायचं आणि विथ रिस्पेक्ट टू जे आहे ते मागे लिहायचं. किंवा त्याला असंही कम्प्लीट नाव लिहिलं तरी चालतंय. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम तो किती आहे? 3/2 आहे, अप्रॉक्स 1.5 आहे. याची व्हॅल्यू आहे 3/2 किंवा 1.5. ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स लिहून घ्या, 1.5 आहे. ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स लिहून घ्या, तो किती आहे? 1.5 आहे. The refractive index of glass is 1.5 or 3/2. कॅल्क्युलेशन पर्पज साठी काय करायचं? 1.5 नाही घ्यायचं. कॅल्क्युलेशन सोपं केव्हा होतं? जेव्हा त्या 1.5 ला 3/2 न रिप्लेस करतात. पटकन 3 न मल्टिप्लाय करणं, डिवाइड करणं किंवा 2 न मल्टिप्लाय करणं, डिवाइड करणं सोपं होतं रॅदर दॅन 1.5. ओके, म्हणून त्या कॅल्क्युलेशनची काळजी घेऊन ऑलरेडीच मी तुम्हाला तो फ्रॅक्शन 3/2 देऊन ठेवलेला आहे. फॉर वॉटर
वॉटरचा ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर वॉटर म्यू डब्ल्यू, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम. इथं मागं काय नाही लिहिलं म्हणजे व्हॅक्यूम किंवा झिरो सुद्धा लिहू शकता तुम्ही. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर म्यू डब्ल्यू विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम किती आहे बघा तो. इन्फॉर्मेशन आहे, लक्षात ठेवावी लागणार आहे. आपण सगळ्यांनी मिळून ती माहिती लक्षात ठेवायची आहे. 4/3 देताना ते मुद्दाम कॅल्क्युलेशन तुम्ही चुकावं किंवा क्वेश्चन मध्येच हा डेटा असतो की हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.33 असा दिलेला असतो मुद्दाम. मग त्या 1.33 ला आम्ही कशाने रिप्लेस केलं पाहिजे, 4/3. ओनली देन डिव्हिजन बाय 1.33 और मल्टिप्लिकेशन बाय 1.33 विल बिकम इझी. समजतंय का. 1.33 न डिवाइड करत बसायला वेळ नसतो, त्याला पटकन फ्रॅक्शन मध्ये 4/3 करायचं. 4 न डिवाइड करणं, 3 न मल्टिप्लाय करणं हे काम इझी होतं. कॅल्क्युलेशन ट्रिक ज्या सांगतोय त्या लक्षात ठेवा. पुढे लिहा. we can also define refractive index of one medium with respect to other. We can also define, प्रतीक लिहितोयस का? We can also define refractive index of one medium with respect to other. We can also define refractive index of one medium with respect to other. त्यातला पॉइंट नंबर 1 लिहा. त्यातला पॉइंट नंबर 1 हा वाला. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट. दुसऱ्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू पहिलं मीडियम. लिहा. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट. कसं लिहायचं आहे ते, ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ते पुढे लिहायचं, ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ते पुढे लिहायचं, विथ रिस्पेक्ट टू जे आहे ते मागे लिहायचं. बरोबर का. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट. कळतंय का कसं वाचायचं याला. म्यू म्हणजे काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ते कुठे लिहायचं, मीडियम पुढे लिहायचं, आणि विथ रिस्पेक्ट टू ते कुठे लिहायचं, मागे लिहायचं. कळतंय का. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट. बरं, मागं जे लिहिलंय त्याचा स्पीड इथं लिहायचा, वरती लिहायचा. बरोबर का. मागं जे लिहिलंय त्याचा स्पीड इथं लिहायचा आणि पुढे जे लिहिलंय त्याचा स्पीड खाली लिहायचा. समजतंय का. ही डेफिनेशन आहे, ही लक्षात ठेवावं लागतं, त्यात उलट सुलट चालत नाही. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट कसा डिफाइन केला जाईल, स्पीड इन द फर्स्ट मीडियम डिवाइडेड बाय स्पीड इन द सेकंड मीडियम. कसा डिफाइन केला जाईल बोला, स्पीड इन दी फर्स्ट मीडियम डिवाइडेड बाय स्पीड इन दी सेकंड मीडियम. समजतंय. सो μ2 विथ रिस्पेक्ट टू 1 इज इक्वल टू काय आहे ना, v1 अपॉन v2. लिहून घ्या हे सगळं. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियमला काय लिहिणार मी, μ2 विथ रिस्पेक्ट टू जे आहे ते डिवाइड करायला पण लिहू शकता. म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट आम्हाला असाही लिहिता येतो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम डिवाइडेड बाय, इथं काय लिहिलं नाही म्हणजे काय असणार, हा ऍब्सोल्यूट म्हणजे विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम वाला. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट, त्याला आणखीन एका पद्धतीने लिहिता येतं, ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड डिवाइडेड बाय ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट. बरोबर का. सो हे v1 अपॉन v2 ऍज इट इज. मला सांगा स्पीडचा फॉर्म्युला काय असतो, स्पीड ऑफ अ वेव्ह, लाईट ही तर वेव्ह आहे, v इज इक्वल टू काय, n लॅम्बडा. v इज इक्वल टू n लॅम्बडा. मीडियम बदललं तर स्पीड आणि वेव्हलेंथ बदलते, पण फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्ह बदलते का, नाही. मीडियम बदलल्यानंतर काय काय बदलतं, मीडियम बदलल्यानंतर लाईटचा किंवा कुठल्याही वेव्हचा स्पीड बदलतो, वेव्हलेंथ बदलते, पण फ्रिक्वेन्सी बदलत नाही. सो v इक्वल टू n1 लॅम्बडा 1 नाही म्हटलं, n लॅम्बडा 1 म्हटलं, कारण फ्रिक्वेन्सी बदलणार नाही आहे. सो इथं मी म्हणताना काय म्हटलं, n लॅम्बडा 1. v2 ला काय म्हटलं, n लॅम्बडा 2. n ला n कॅन्सल, आन्सर काय आलं, वेव्हलेंथ इन फर्स्ट मीडियम डिवाइडेड बाय वेव्हलेंथ ऑफ लाईट इन सेकंड मीडियम, लॅम्बडा 1 अपॉन लॅम्बडा 2 आलं. समजतंय. इथपर्यंत लक्षात आलं. सिमिलरली रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू सेकंड, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे ते पुढे लिहा, विथ रिस्पेक्ट टू जे आहे ते मागं लिहा. मागं जो लिहिलाय त्याचा स्पीड न्यूमरेटर मध्ये,
त्या मीडियम मधला स्पीड न्यूमरेटर मध्ये, पुढे जे लिहिलंय त्याचा त्या मीडियम मधला स्पीड डिनॉमिनेटर मध्ये. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू सेकंड असं जर डिफाइन करायचं असेल तर स्पीड इन सेकंड मीडियम डिवाइडेड बाय स्पीड इन द फर्स्ट मीडियम. आता याला कसं लिहिता येईल? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम डिवाइडेड बाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम असंही लिहिता येते. कन्व्हेन्शन समजून घ्या. कोण न्यूमरेटर मध्ये जाते ते बघा, कोण डिनॉमिनेटर मध्ये जातंय ते बघा. करताय का ऑब्झर्व? सगळे व्यवस्थित ऑब्झर्व करायचं आहे. बर, पुढे काय येत आहे? स्पीड इन सेकंड मीडियम अपॉन स्पीड इन फर्स्ट मीडियम. ही लेफ्ट हँड साइडला कसं लिहिलं आपण? ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट डिवाइडेड बाय ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड. हा V2 upon V1 as it is. परत V is equal to n लॅम्बडा ने रिप्लेस. V is equal to n लॅम्बडा ने रिप्लेस. मीडियम बदललं तर वेवलेंथ आणि स्पीड बदलतात, फ्रिक्वेन्सी बदलत नाही. त्यामुळे n1 n2 म्हणायची गरज नाही. n ला n कॅन्सल, आन्सर येणार λ2 बाय λ1. इथपर्यंत लक्षात आलंय सगळ्यांना? पॉइंट समजलाय? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू सेकंड. लक्षात आलं तुम्हाला? चला पुढं. लिहून झालं ना तुमचं सगळं? लिहून झालं? पुढं just give me 1 second. हा बघा, नेक्स्ट पॉइंट काय बघा? एक सेकंड, पीसी रिस्पॉन्ड होत नाही. एक सेकंड. Please wait. Online people, please reply in the chat box. येतोय माझा आवाज तुम्हाला? Are the voices being clear? Can you hear me? Please reply. येतोय का माझा आवाज? येतोय? एक सेकंड, पीसी रिस्पॉन्ड होत नाहीये. एक 2 मिनिटं थांबूया.
Okay. Please tell me, are the voice and screen clear now? Are the voice and screen clear now? Online people, tell me. झाली का बघा स्क्रीन क्लिअर परत दिसते का आवाज येतोय? येस ओके फाईन बरं चला लक्ष द्या सगळ्यांनी. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट हे बघितलंय आपण आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू सेकंड हे पण आपण बघितलं. ओके कुठला नंबर न्यूमरेटर मध्ये कुठला नंबर डिनॉमिनेटर मध्ये हे सगळं आम्ही ऑब्झर्व केलं. स्पीडच्या लँग्वेज मध्ये आम्ही ऑब्झर्व केलं, वेव्हलेंथच्या लँग्वेज मध्ये पण आम्ही ऑब्झर्व केलं. बरोबर हे लक्षात आलं आम्हाला. हे पाठ व्हावं लागेल लक्षात घ्या. कारण इथं जर रेशो चुकला तर आमचा आन्सर चुकू शकतं. त्यामुळे हा रेशो परफेक्टली घेता आला पाहिजे. बर पुढचं हेडिंग द्या जॉमेट्रिकल पाथ अँड ऑप्टिकल पाथ. पुढे हेडिंग द्या जॉमेट्रिकल पाथ अँड ऑप्टिकल पाथ. Geometrical path and optical path. Geometrical path and optical path. या हेडिंगच्या खाली लिहा geometrical path किंवा geometric path असंही चालतं. Geometric path that is also fine. Geometrical path and optical path हेडिंग दिलं त्याच्यामध्ये लिहा the distance traveled by light the distance traveled by light in given medium the distance traveled by light in given medium is called geometric path. The distance traveled by light in given medium is called geometric path. The distance traveled by light in given medium is called geometric path. Light न given medium मध्ये जेवढं distance travel केलंय त्याला काय म्हणायचं geometric path. ठीक आहे geometric path ची डेफिनेशन किंवा geometrical path ची डेफिनेशन तर इझी होती त्यात काय अडचण नाही. आता ऑप्टिकल पाथ म्हणजे नक्की काय आहे ते आपण डिफाइन करूयात. लिहा खाली if the light is allowed to travel 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 in vacuum if the light is allowed to travel in vacuum पण आता मात्र लाईटला मीडियम मध्ये ट्रॅव्हल करायला द्यायचं नाही. कुठे ट्रॅव्हल करायला सांगायचं व्हॅक्यूम मध्ये. if the light is allowed to travel in vacuum for the same time किती टाइम साठी बघूया
for the same time as that in the medium, for the same time as that in the medium, for the same time as that in the medium, जेवढ्या टाइम मध्ये लाईटनं मीडियम मध्ये डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय तेवढाच टाइम आता लाईटला व्हॅक्यूम मध्ये ट्रॅव्हल कर म्हणून सांगायचं. As that in the medium झालं. The corresponding distance traveled by light in the vacuum, the corresponding distance traveled by light in the vacuum, the corresponding distance traveled by light in the vacuum the corresponding distance traveled by light in the vacuum is called optical path. Is called optical path. Is called optical path. तेवढ्याच टाइम साठी लाईटला काय करायचं, व्हॅक्यूम मध्ये ट्रॅव्हल व्हायला अलाउ करायचं. आता व्हॅक्यूम मधला स्पीड ऑफ लाईट डिफरंट आहे, मीडियम मधला स्पीड ऑफ लाईट डिफरंट आहे, त्यामुळे ऑब्वियस आहे की डिफरंट पाथ ट्रॅव्हल होतील. बरोबर का? ऑब्वियस आहे की डिफरंट पाथ ट्रॅव्हल होतील. पण डिफरंट पाथ जरी ट्रॅव्हल झाले तरी हे लक्षात घ्या काय की वेवलेंथ सुद्धा मॉडिफाय व्हायला पाहिजे. वेगवेगळ्या मीडियम मध्ये वेगवेगळा स्पीड, मीडियम बदललं की काय काय बदलतं सांगा, स्पीड बदलतो आणि वेवलेंथ बदलते. सो टाइम तर आम्ही सेम अलाउ केलाय, टाइम तर आम्ही सेम अलाउ केलाय की नाही, टाइम तर आम्ही सेम अलाउ केलाय. टाइम जर आम्ही सेम अलाउ केला असेल लाईटला मीडियम मध्ये ट्रॅव्हल व्हायला आणि व्हॅक्यूम मध्ये ट्रॅव्हल व्हायला, तर लक्षात घ्या की काय काय मॉडिफाय व्हायला पाहिजे. पहिली गोष्ट, जॉमेट्रिक पार्ट डिफरंट असेल, ऑप्टिकल पार्ट डिफरंट असेल म्हणजे मीडियम मध्ये ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स वेगळं येणार, व्हॅक्यूम मध्ये ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स वेगळं येणार. फॉर द सेम टाइम इफ द लाईट इज अलाउड टू ट्रॅव्हल इन व्हॅक्यूम अँड इन द मीडियम. बरोबर, मीडियम मध्ये ट्रॅव्हल केलेला पाथ म्हणजे जॉमेट्रिक पाथ, व्हॅक्यूम मध्ये ट्रॅव्हल केलेला पाथ म्हणजे ऑप्टिकल पाथ, प्रोव्हाइडेड द टाइम इज सेम. बरोबर का? वेवलेंथ बदलणार की बदलणार नाही, वेवलेंथ बदलणार, वेवलेंथ बदलणार की बदलणार नाही, वेवलेंथ बदलणार, हे लक्षात घ्या. वेवलेंथ बदलणार, स्पीड बदलणार, पाथ डिफरंट येणार, पण नंबर ऑफ वेवलेंथ म्हणजे समजा मीडियम मध्ये लाईटनं 5 लॅम्बडा एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय, मीडियम मध्ये लाईटने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केले गिव्हन टाइम मध्ये 5 लॅम्बडा, तर व्हॅक्यूम मध्ये पण 5 लॅम्बडाच करेल, पण व्हॅक्यूम मधला लॅम्बडा वेगळा असेल आणि मीडियम मधला लॅम्बडा वेगळा असेल. सो काय सेम राहील, नंबर ऑफ वेवलेंथ. काय सेम राहील, नंबर ऑफ वेवलेंथ. मीडियम मध्ये 5 लॅम्बडा, तर व्हॅक्यूम मध्ये पण किती लॅम्बडा ट्रॅव्हल होतील, 5 लॅम्बडा. पण बदलणार काय आहे, बदलणार काय आहे, वेवलेंथ बदलणार आहे, पण नंबर ऑफ वेवलेंथ काय असतील, सेम असतील. काय बदलणार काय सेम राहणार, समजलं, लक्षात आलं. पुढं प्रोव्हाइडेड काय, टाइम सेम आहे. सो पुढे लिहा, लेट xg इज द जॉमेट्रिक पाथ, लेट xg इज द जॉमेट्रिक पाथ and xo is the optical path. Let xg as a geometric path and xo as an optical path. So distance traveled in the medium, distance equal to speed into time, xg equal to speed in the medium into time. Time ला मुद्दाम स्मॉल टी वापरलेलं नाहीये, मुद्दाम कॅपिटल टी वापरलंय, कारण स्मॉल टी आम्ही रिझर्व केलाय थिकनेस साठी. या चॅप्टर मध्ये स्मॉल टी थिकनेस ऑफ द स्लॅब, नंतर बघू आपण ते स्लॅब वगैरे काय, पण स्लॅबची थिकनेस साठी ते स्मॉल टी रिझर्व करून ठेवलेले लेटर आहे. सो टाइम साठी मुद्दाम कॅपिटल टी वापरा. सो डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन दी मीडियम xg जॉमेट्रिक पाथ किती आला, स्पीड इक्वल डिस्टन्स इक्वल टू स्पीड इनटू टाइम, स्पीड ऑफ लाईट इन द मीडियम इनटू द टाइम रिक्वायर्ड. तसंच ऑप्टिकल पाथ लेंथ किती आली बघा, ऑप्टिकल पाथ लेंथ आली स्पीड ऑफ लाईट इन दी व्हॅक्यूम, स्पीड इनटू टाइम, ऑप्टिकल पाथ आला स्पीड इनटू टाइम, सी इनटू टी. सो xg झाला, xo झाला, रेशो घ्या, xo अपॉन xg, ऑप्टिकल पाथ अपॉन जॉमेट्रिक पाथ. टी ला टी काय होईल, कॅन्सल, टी ला टी कॅन्सल, आन्सर काय येणार, सी अपॉन व्ही, xo अपॉन xg. सो ऑप्टिकल पाथ अपॉन जॉमेट्रिक पाथचा रेशो घेतल्यानंतर असं लक्षात येतंय की आन्सर येतंय सी अपॉन व्ही. काय आन्सर येतंय, सी अपॉन व्ही. पण सी अपॉन व्ही म्हणजे काय,
स्पीड ऑफ लाइटिंग व्हॅक्यूम अपॉन स्पीड ऑफ लाइटिंग मीडियम म्हणजे काय डिफाइन केलंय? आता जस्ट डिफाइन केलं होतं. काय आहे? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम. म्हणजे याला काय रिप्लेस करू शकतोय मी? म्यू न रिप्लेस करू शकतोय. पुढे लिहा. बट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम. लिख चला. बट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम इज इक्वल टू, ऑलरेडी काय डिफाइन करून ठेवलाय? स्पीड ऑफ लाइट इन व्हॅक्यूम डिवायडेड बाय स्पीड ऑफ लाइट इन मीडियम असा डिफाइन करून ठेवलाय. असा तो डिफाइन ऑलरेडी करून ठेवलाय. म्हणून तुम्ही त्या स्पीड ऑफ लाइट इन व्हॅक्यूम अपॉन मीडियमला म्यू न रिप्लेस कराल. ओके, त्या सी बाय व्ही ला तुम्ही म्यू न रिप्लेस करणार आहात. ओके, मग त्याच सी अपॉन व्ही ला तुम्ही म्यू न रिप्लेस केल्यानंतर ऑप्टिकल पाथ अपॉन जॉमेट्रिक पाथ म्हणजे इक्वेशन 1 कसं मॉडिफाय होणार? ऑप्टिकल पाथ अपॉन जॉमेट्रिक पाथ इज इक्वल टू म्यू असं ते इक्वेशन मॉडिफाय होणार. इज इक्वल टू म्यू असं ते इक्वेशन मॉडिफाय झालं, कारण सी बाय व्ही काय डिफाइन केलाय? म्यू, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम. मग ऑप्टिकल पाथ किती आला? ऑप्टिकल पाथ किती आला? हा जॉमेट्रिक पाथ गेला मल्टिप्लाय करायला, म्यू इंटू जॉमेट्रिक. सो ऑप्टिकल पाथ इज म्यू इंटू जॉमेट्रिक पाथ. ऑप्टिकल पाथ इज काय फॉर्म्युला तयार झाला फायनली? म्यू इंटू जॉमेट्रिक पाथ. अलग अलग लक्षात चेक करा. ऑप्टिकल पाथ इज म्यू इंटू जॉमेट्रिक पाथ. लक्षात ठेवा. व्हॉट इज म्यू? म्यू इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ गिवन मीडियम विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम. सो इथून पुढे ऑप्टिकल पाथ काढायची जेव्हा जेव्हा वेळ येईल तेव्हा तेव्हा काय करणार? म्यू इंटू जॉमेट्रिक. काय काय करणार? म्यू इंटू जॉमेट्रिक. सो फॉर्म्युला म्हणा, ऑप्टिकल पाथ इज इक्वल टू म्यू इंटू जॉमेट्रिक. ऑप्टिकल पाथ इज इक्वल टू म्यू इंटू जॉमेट्रिक असं लक्षात ठेवायचं. ओके, कारण हा फॉर्म्युला आपल्याला नंतर पुढे जाऊन सुद्धा हेल्प करणार आहे. ऑप्टिकल पाथ आणि जॉमेट्रिक पाथ इथपर्यंतचे विषय लक्षात आले सगळ्यांना? डाऊट आहे कोणाला याच्यामध्ये? नाही. पुढे जाऊ. बघा क्वेश्चन लिहा. फाइंड द ऑप्टिकल लेंथ ऑफ द सिस्टीम इन व्हॅक्यूम. क्वेश्चन लिहा. फाइंड द ऑप्टिकल लेंथ ऑफ सिस्टीम इन द व्हॅक्यूम. मीडियम तर आम्हाला दिलेला आहे, मीडियमचे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेले आहेत आणि मीडियमच्या थिकनेसेस पण दिलेल्या आहेत. काय झालं? दिसत नाही? बर, मी ड्रॉ करतो. पहिलं मीडियम दाखवलंय, मी वाचतो, तुम्ही लिहून घ्या. फाइंड दी ऑप्टिकल लेंथ ऑफ सिस्टीम इन व्हॅक्यूम. फाइंड दी ऑप्टिकल लेंथ ऑफ सिस्टीम इन द व्हॅक्यूम. फाइंड दी ऑप्टिकल लेंथ ऑफ सिस्टीम इन द व्हॅक्यूम. ही एक सिस्टीम दिली आहे. पहिलं मीडियम त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू, दुसरं मीडियम त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 3 म्यू, दुसरं मीडियम त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 3 म्यू, ओके, दुसरं मीडियम त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 3 म्यू. पहिल्या मीडियमची थिकनेस किती दिली आहे? x दिली आहे. दुसऱ्या मीडियमची थिकनेस किती दिली आहे? 2x दिली आहे. सो हे आता आपण ओरली पण करू शकतोय. ओव्हरऑल मीडियम मध्ये ट्रॅव्हल केलेला पाथ किती आला? x प्लस 2x. लाईटनं ओव्हरऑल मीडियम मध्ये ट्रॅव्हल केलेला पाथ किती आला? x प्लस 2x. याला करस्पॉन्डिंग आम्हाला काय करायचं आहे? ऑप्टिकल पाथ. या x ला करस्पॉन्डिंग ऑप्टिकल पाथ किती येणार? x ला करस्पॉन्डिंग ऑप्टिकल पाथ किती येणार? आता जस्ट शिकलोय, डायरेक्ट ऍप्लिकेशन आहे, काही डोकं लावायचं नाही आहे. हा, म्यू इंटू एक्स. या डिस्टन्सला करस्पॉन्डिंग लाईट व्हॅक्यूम मध्ये डिस्टन्स किती ट्रॅव्हल करणार? म्यू इंटू एक्स. आणि या डिस्टन्सला करस्पॉन्डिंग 2x, या डिस्टन्सला करस्पॉन्डिंग लाईट व्हॅक्यूम मध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार? म्यू का 3 म्यू? 3 म्यू. 3 म्यू इंटू काय? 2x. आलं का लक्षात? म्यू इंटू जॉमेट्री. सो आन्सर किती आलं? हाऊ मेनी म्यू इंटू एक्स? 7 म्यू एक्स. This is the optical path that the light will travel in the vacuum. एवढा पाथ लाईट काय करेल? व्हॅक्यूम मध्ये ट्रॅव्हल करेल. सो इथं जॉमेट्रिक पाथ आहे 3x, पण व्हॅक्यूम मध्ये लाईट किती पाथ ट्रॅव्हल करेल? 7 म्यू इंटू एक्स. इथं 3x ट्रॅव्हल केलाय मीडियम मध्ये, पण व्हॅक्यूम मध्ये लाईटने किती पाथ ट्रॅव्हल केला असता?
7 μx करस्पॉन्डिंग टू दिस सिस्टीम. येते का लक्षात? बर, लक्षात आलं तुम्हाला हा पॉईंट? आता पुढचा एक क्वेश्चन आहे बघा, हा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. दिसतोय सगळ्यांना? दिसतोय का आता मागून? वाचता येत आहे? बर, मी पहिल्यांदा क्वेश्चन वाचतो, नंतर आपण हा क्वेश्चन मिळून सॉल्व्ह करूया. क्वेश्चन बघा, मग आपण व्हॉट इज गिवन, व्हॉट इज आस्क्ड सगळं लिहू. टू ट्रान्सपरंट स्लॅब्स, ट्रान्सपरंट म्हणजे लाईट पास होऊ शकते, ओपेक म्हणजे लाईट पास होणार नाही. सो ट्रान्सपरंट आणि ओपेकचं मिनिंग आम्हाला माहित असू दे. टू ट्रान्सपरंट स्लॅब्स हॅव द सेम थिकनेस ऍज शोन इन द फिगर. बर, या स्लॅबची थिकनेस किती आहे? टी. दुसऱ्या स्लॅबची थिकनेस पण टीच आहे बघा, कारण हे 2t/3 आणि t/3 मिळून किती झालं? दोन स्लॅब दिसत आहेत, ही पहिली स्लॅब, ही दुसरी स्लॅब. पहिल्या स्लॅबची थिकनेस टी, दुसऱ्या स्लॅबची थिकनेस टी. वन इज मेड अप ऑफ मटेरियल ए. पहिली स्लॅब ए या मटेरियलची बनली आहे. अँड ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.5 आणि मटेरियल ए चा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती दिलाय? 1.5 दिलाय. ठीक आहे, पुढं. द अदर इज मेड अप ऑफ टू मटेरियल्स बी अँड सी. जी सेकंड स्लॅब आहे, ती सेकंड स्लॅब दोन मटेरियलची बनली आहे, मटेरियल बी आणि मटेरियल सी, दोन मटेरियलची बनली आहे. ठीक आहे. हुज थिकनेस इज इन दी रेशो 1:2. बरोबर आहे. 1:2 या रेशो मध्ये थिकनेस करायची आहे. 1:2, 1 आणि 2 ची ऍडिशन किती होते? 3. 3 इक्वल पार्ट करा. या थिकनेस टी चे 3 इक्वल पार्ट करा. 3 इक्वल पार्ट केले तर प्रत्येक पार्ट कितीचा असेल? t/3 चा असेल. आणि थिकनेसचा रेशो काय सांगितलाय? 1:2. सो 1 t/3 इथं द्या आणि राहिलेले 2 t/3 जे आहेत ते इकडे द्या, कारण या दोन स्लॅबच्या थिकनेसचा रेशो त्यांनी काय सांगितलाय? 1:2. समजतंय का? जर रेशो दिला असेल तर काय करायचं? तर पटकन 1 + 2 करून काय करायचं? 3. मग 3 इक्वल पार्ट करा. या ओव्हरऑल थिकनेस टी चे 3 इक्वल पार्ट केले तर प्रत्येक पार्ट कितीचा असेल? t/3 चा असेल. मग 1:2 या रेशो मध्ये मग एक पार्ट 1 याला द्या, रिमेनिंग 2 पार्ट याला द्या. एक पार्ट दिला म्हणजे t/3, 2 पार्ट दिले म्हणजे 2t/3. सो हा झाला यांच्या थिकनेसचा रेशो 1:2. द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सी इज 1.6. सी चा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती दिलाय? 1.6 दिलाय. पुढं, इफ अ मोनोक्रोमॅटिक लाईट, इफ अ मोनोक्रोमॅटिक पॅरलल बीम, जे दाखवले बघा, बीम ऑफ लाईट दाखवले का, किंवा लाईट रे म्हणा. If a monochromatic parallel beam passing through the slabs has the same number of wavelength inside both, याच्या आत जेवढ्या नंबर ऑफ वेवलेन्थ आहेत तेवढ्याच नंबर ऑफ वेवलेन्थ सेकंड स्लॅब मध्ये आहेत. पहिली स्लॅब ए ची बनली आहे, दुसरी स्लॅब बी आणि सी मटेरियलची बनली आहे. या दोघांच्या नंबर ऑफ वेवलेन्थ काय आहेत? सेम. म्हणजे या मटेरियल मध्ये लाईटच्या नंबर ऑफ वेवलेन्थ आणि या मटेरियल मध्ये सेकंड स्लॅब मध्ये बी प्लस सी याच्यामध्ये नंबर ऑफ वेवलेन्थ काय आहे? दोन्ही सेम आहेत. नंबर ऑफ वेवलेन्थ सेम दिलेत इनसाइड बोथ. द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ बी इज, मग बी चा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती? बी चा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती? काय दिलंय, काय विचारलंय, लक्षात आलं? क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण नेक्स्ट स्लाइडला. पण पहिल्यांदा मला सांगा, तुम्हाला क्वेश्चन लक्षात आला का? जरा ते फॅन वर करशील 3 वरती, फार ओढावं. सगळे 3 वर आहे, 3 वर. हा, फार ओरडावं लागतंय. बर, आता कसं बरं वाटतंय? नाही बरं वाटत? म्हणजे सरांनी ओरडायचं का? बर, ठीक आहे. बरं, लक्ष द्या. आता आपण काय करूयात? व्हॉट इज गिवन, व्हॉट इज आस्क्ड लॉजिक नुसार आपण आपला क्वेश्चन लिहूयात. चला, क्वेश्चन असा होता का बघा. आता आपल्याला क्वेश्चन आठवतोय सगळा. एक स्लॅब दिली होती, दुसरी एक स्लॅब दिली होती, पण दुसरी जी काय स्लॅब दिली होती ती 2 मटेरियलची बनली होती. ती 2 मटेरियलची बनली होती. बरोबर? लिहायला सुरुवात करा माझ्या बरोबर. पहिल्या स्लॅबची थिकनेस किती आहे? टी. दुसऱ्याची पण किती आहे? टी. सो दोन्ही स्लॅबची थिकनेस पहिल्यांदा इक्वल दाखवूया. ओके, ही आहे आपली स्लॅब नंबर 1.
ही आहे स्लॅब नंबर 2. समजून घ्या, जॉमेट्रिक पाथ, ऑप्टिकल पाथ वरचे क्वेश्चन्स आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स याच्यावरती बेस सगळे क्वेश्चन्स आज आपण व्हरायटी कव्हर करूया त्याची. समजा ही थिकनेस टी आहे, ही ओव्हरऑल पण टी आहे, पण यांच्या थिकनेसचा रेशो 1:2 देऊन ठेवलाय. म्हणजे ही थिकनेस त्यातली किती येणार, 1 पार्ट. एक पार्ट किती आहे, t/3, आणि इथं 2 पार्ट्स म्हणजे 2 टाइम्स t/3, म्हणजे रेशो किती आला, 1:2 असा थिकनेसचा रेशो आला. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ बी विचारलाय. हा बी मटेरियल, हा सी मटेरियल, हा ए मटेरियल. ए चा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती दिला जरा चेक करा, 1 पॉईंट काहीतरी होता, 1.5. आणि सी चा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती दिलाय, 1.6. एवढं सगळं आम्हाला दिलं होतं. सांगितलंय काय आम्हाला, नंबर ऑफ वेवलेंथ ए मधल्या आणि नंबर ऑफ वेवलेंथ ए मधल्या म्हणाल नको, स्लॅब 1 मधल्या नंबर ऑफ वेवलेंथ आणि स्लॅब 2 मधल्या नंबर ऑफ वेवलेंथ काय सेम आहे. सो ते पण लिहूया, नंबर ऑफ वेवलेंथ in slab 1, number of wavelengths in slab 1 is equal to number of wavelength in slab 2. slab 1 मधल्या number of wavelengths आणि slab 2 मधल्या number of wavelengths काय दिल्यात, सेम दिल्यात. बर, मग मी असं म्हटलं तर चालेल का, स्लॅब 1 मध्ये नंबर ऑफ वेवलेंथ n1, स्लॅब 2 मध्ये नंबर ऑफ वेवलेंथ n2, चालेल का नाही चालणार? दिलं इथं सरळ सरळ, काय अडचण आहे? जर इथं लिहिलंय नंबर ऑफ वेवलेंथ इन स्लॅब 1 इज इक्वल टू नंबर ऑफ वेवलेंथ इन स्लॅब 2, आणि जर ते क्वेश्चन मध्ये पण दिलंय तर नंबर ऑफ वेवलेंथ इक्वल यायला पाहिजे की नाही? नाही म्हणायचं काय कारण आहे? होय, चालेल ना? चालेल का नाही? चालेल. बर, आता किती वेवलेंथ आहे हे कसं काढायचं? सिंपल थॉट आहे. मी असं म्हटलं तर चालतंय का बघा, टोटल ऑप्टिकल पाथ अपॉन वेवलेंथ इन व्हॅक्यूम. समजतंय का? ऑप्टिकल पाथ अपॉन वेवलेंथ केलं तर किती वेवलेंथ आहेत हे कळेल की नाही? ऑप्टिकल पाथ ट्रॅव्हल्ड, मला सांगा व्हॅक्यूम मध्ये ट्रॅव्हल केलेला पाथ किती असेल हे जर मला कॅल्क्युलेट करायचं आहे. 1 वेवलेंथ, 2 वेवलेंथ, 3 वेवलेंथ आणि 3.5 वेवलेंथ, असं पण चालेल. समजतंय का? सो हा जर ऑप्टिकल पाथ आला, जर मला ऑप्टिकल पाथ माहित असेल तर ऑप्टिकल पाथला मी असं लिहू शकतोय, नंबर ऑफ वेवलेंथ इनटू वेवलेंथ. ऑप्टिकल पाथला कसं लिहिता येतं? ऑप्टिकल पाथ हा कुठला पाथ आहे, मीडियम मधला की व्हॅक्यूम मधला? व्हॅक्यूम मधला. सो ऑप्टिकल पाथ इज इक्वल टू number of wavelength into wavelength in the vacuum. number of wavelengths into wavelength in the vacuum. मला सांगा, मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं की जरी जॉमेट्रिक पाथचं कन्व्हर्जन ऑप्टिकल पाथ मध्ये झालं तरी नंबर ऑफ वेवलेंथ काय राहतात, सेम राहतात. बदलतं काय, वेवलेंथ, पण काय सेम राहतं, नंबर ऑफ वेवलेंथ. बरोबर? सो आता जर आम्हाला नंबर ऑफ वेवलेंथ म्हणायच्या असतील सेम आहेत, मग मी असं म्हणू शकतो का, या मीडियम मधल्या नंबर ऑफ वेवलेंथ म्हणजेच नंबर ऑफ वेवलेंथ इन दी व्हॅक्यूम, या मीडियमला करस्पॉन्डिंग जो काय ऑप्टिकल पाथ आहे, या मीडियमला करस्पॉन्डिंग जो काय ऑप्टिकल पाथ आहे, तो ऑप्टिकल पाथ करस्पॉन्डिंग टू फर्स्ट मीडियम डिवाइडेड बाय वेवलेंथ ऑफ लाईट इन द व्हॅक्यूम. बघा हा पॉइंट समजतोय का? इथं मी एक्स्ट्रा पॉइंट म्हणून लिहितो, ऑप्टिकल पाथला कसं लिहिता येतं, नंबर ऑफ वेवलेंथ इंटू वेवलेंथ इन द व्हॅक्यूम. ऑप्टिकल पाथला कसं लिहिता येतं, नंबर ऑफ वेवलेंथ इंटू वेवलेंथ इन द व्हॅक्यूम. मग नंबर ऑफ वेवलेंथ जर काढायच्या असतील तर ऑप्टिकल पाथ ऑफ द मीडियम डिवाइडेड बाय द वेवलेंथ इन द व्हॅक्यूम. नंबर ऑफ वेवलेंथ जर पाहिजे असतील तर ऑप्टिकल पाथ अपॉन द वेवलेंथ करावं लागेल. सो ऑप्टिकल पाथ, पहिल्या मीडियमचा ऑप्टिकल पाथ डिवाइडेड बाय वेवलेंथ ऑफ द लाईट इन द व्हॅक्यूम इज इक्वल टू सेकंड मीडियम मधल्या नंबर ऑफ वेवलेंथ कसं काढणार, सेकंड मीडियम मधल्या नंबर ऑफ वेवलेंथ काढायला सेकंड मीडियमचा ऑप्टिकल पाथ डिवाइडेड बाय वेवलेंथ ऑफ लाईट इन द व्हॅक्यूम.
सेकंड मीडियमचा ऑप्टिकल पाथ डिवायडेड बाय वेवलेंथ ऑफ लाईट इन द व्हॅक्यूम. वेवलेंथ ऑफ लाईट इन दी फर्स्ट मीडियम, वेवलेंथ ऑफ लाईट इन दी सेकंड मीडियम असं म्हटलंय की वेवलेंथ ऑफ लाईट इन व्हॅक्यूम व्हॅक्यूम म्हटलंय? वेवलेंथ ऑफ लाईट इन द व्हॅक्यूम म्हटले, लक्षात घ्या. समजतंय का? त्यामुळं हे सरळ सरळ कॅन्सल होतंय. आणि त्याचा अर्थ काय निघतोय? याचा अर्थ असा निघतोय की ऑप्टिकल पाथ ऑफ द फर्स्ट मीडियम इज एक्झॅक्टली इक्वल टू ऑप्टिकल पाथ ऑफ द सेकंड मीडियम. आता कुठल्याही मीडियमचा ऑप्टिकल पाथ काढणं शिकवलेलं आहे. कसं काढणार आहे? म्यू इंटू जॉमेट्रिक. कसं काढणार आहे? म्यू इंटू जॉमेट्रिक. याचा म्यू किती आहे? 1.5 इंटू त्याचा जॉमेट्रिक पाथ किती आहे? किती आहे थिकनेस? टी. सो 1.5 टी झाला पहिल्या मीडियमचा ऑप्टिकल म्यू इंटू टी करून. समजलं इथपर्यंत? आता ह्या दुसरं जे काय मीडियम आहे ते परत दोन मीडियमचं बनलेलं आहे. दुसरी जी काय स्लॅब आहे ती परत दोन मीडियमची बनली आहे. मग इथं काय करावं लागेल? या T/3 ला करस्पॉन्डिंग जॉमेट्रिक पाथ, सॉरी, या T/3 ला करस्पॉन्डिंग ऑप्टिकल पाथ काय येणार? म्यू इंटू जॉमेट्रिक म्हणजे म्यू बी इंटू T/3. समजतंय का? याला करस्पॉन्डिंग जॉमेट्रिक पाथ काय येणार? म्यू बी इंटू T/3 प्लस या 2T/3 ला करस्पॉन्डिंग ऑप्टिकल पाथ काय येणार? सी चा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इंटू सी ची थिकनेस. किती आहे सी चा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स? 1.6. सी ची थिकनेस किती आहे? 2T/3. बरोबर का? समजतंय? आता यातले हे सगळे टी 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 कॉमन येऊन कॅन्सल झाले. देअरफॉर 1.5 इज इक्वल टू म्यू बी अपॉन 3 प्लस 1.6 इंटू 2/3. करा कॅल्क्युलेशन आणि आन्सर सांगा मला. म्यू बी चा आन्सर किती येते? बी चा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती येतोय? 1 इक्वेशन 1 अननोन आहे. पटपट पटपट सॉल्व्ह करा. हा पॉइंट लक्षात ठेवा. टोटल पाथ कसा काढतात? किती वेवलेंथ आहेत बघा पाथ मध्ये. सो नंबर ऑफ वेवलेंथ इंटू एक वेवलेंथ. म्यू बी किती आला जरा मला सांगा. ऑनलाईन पीपल, ऑफलाईन, एव्हरीवन. कॅल्क्युलेशन करा. 1 इक्वेशन 1 अननोन आहे. म्यू बी काढता येईल तुम्हाला. रिअरेंज करा. किती येते बघा. नम्रा कॅल्क्युलेशन कर. किती आलं सांग. 1.3 येत आहे. आता काय एक इक्वेशन एक अननोन आहे, माझी गरज नसली पाहिजे. हे 3 कॉमन निघते. 1.5 ला मल्टिप्लाय होते. 4.5 इज इक्वल टू म्यू बी प्लस 3.2 होत आहे. सो म्यू बी इज इक्वल टू 4.5 मायनस 3.2. 45 मायनस 32 13 म्हणजे 1.3. 3 कॉमन निघते ना. 1.5 ला जाऊन मल्टिप्लाय होते. कळतंय का? 1.5 इंटू 3 किती येणार? 4.5. बरोबर. हे झालं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ दिस बी, म्यू बी. लक्षात आला पॉइंट? मेन पॉइंट काय होता? ऑप्टिकल पाथला कसं लिहिता येतं? गिवन पाथ मध्ये किती वेवलेंथ आहे तो n नंबर ऑफ वेवलेंथ इंटू वेवलेंथ. पाथ कसा लिहिता येतो? नंबर ऑफ वेवलेंथ इंटू वेवलेंथ. समजतंय का? पण नंबर ऑफ वेवलेंथला कसं लिहिता येईल? ऑप्टिकल पाथ अपॉन वेवलेंथ इन द व्हॅक्यूम. ऑप्टिकल पाथ अपॉन वेवलेंथ इन द व्हॅक्यूम. पहिल्या केसमध्ये नंबर ऑफ वेवलेंथ इन दी फर्स्ट मीडियम म्हणजेच त्याला करस्पॉन्डिंग ऑप्टिकल पाथ अपॉन वेवलेंथ इन द व्हॅक्यूम. दुसऱ्या स्लॅब साठीच्या नंबर ऑफ वेवलेंथ कॅल्क्युलेट करायसाठी दुसऱ्या स्लॅबचा ऑप्टिकल पाथ अपॉन वेवलेंथ इन द व्हॅक्यूम. पण वेवलेंथ इन द व्हॅक्यूम कॅन्सल होणार. सेमच असेल ना. एकच दिले लाईट, मोनोक्रोमॅटिक लाईट आहे. व्हॅक्यूम मध्ये त्याची वेवलेंथ जी काय असेल ती सेम असेल. बदलायचं काय कारण नाही. हा, पहिल्या मीडियम मध्ये मे बी लाईटची वेवलेंथ वेगळी असेल, दुसऱ्या मीडियम मध्ये मे बी वेगळी असेल. अरे पण व्हॅक्यूम मध्ये तर सेमच असेल. सो ही वेवलेंथ इन द व्हॅक्यूम, ही वेवलेंथ इन द व्हॅक्यूम कॅन्सल होते. त्यामुळे ऑप्टिकल पाथ फक्त इक्वल असले पाहिजेत.
एवढाच तो पॉईंट होता. फक्त त्यांनी स्वतःहून सांगितलं नव्हतं की या मीडियमचा ऑप्टिकल पाथ आणि या कंपोजिट मीडियमचा ऑप्टिकल पाथ, कंपोजिट मीडियम म्हणा किंवा कंपोजिट स्लॅब, कारण ती दोन मटेरियलची बनलेली आहे, या दोन्ही मीडियमचे ऑप्टिकल पाथ इक्वल आहेत असं त्यांनी स्वतःहून सांगितलं नव्हतं. त्यांनी सांगितलं काय होतं, या दोन्ही मीडियम मध्ये असणाऱ्या नंबर ऑफ वेव्हलेंथ सेम आहेत. येते का लक्षात? आणि मग त्यांनी थोडासा त्या क्वेश्चनला ट्रिकी फॉर्मॅट केला. म्हणजे हे जर आम्हाला माहित असेल तर आम्हाला हा क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करता येईल, कारण याच्या पुढचं तर तुम्ही करू शकता. कारण ऑप्टिकल इज इक्वल टू काय लक्षात ठेवलंय आपण, म्यू इंटू जॉमेट्रिक. ऑप्टिकल पाथ इज इक्वल टू म्यू इंटू जॉमेट्रिक. तिथनं तुम्ही हे सगळं पुढचं सॉल्व्ह करू शकता. ओके, चला पुढे. हेडिंग द्या डिस्प्लेसमेंट ऑफ फ्रिंजेस. हेडिंग द्या डिस्प्लेसमेंट ऑफ फ्रिंजेस. डायग्राम नंतर ड्रॉ करा, पहिला मी जे सांगतो ते लिहा. डिस्प्लेसमेंट ऑफ फ्रिंजेस, पॅटर्न शिफ्ट ब्रॅकेट मध्ये लिहा. पॅटर्न शिफ्ट डिस्प्लेसमेंट ऑफ फ्रिंजेस ब्रॅकेट मध्ये लिहा. पॅटर्न शिफ्ट, पॅटर्न शिफ्ट होतो नक्की काय बघूया. डिस्प्लेसमेंट ऑफ फ्रिंजेस ब्रॅकेट मध्ये पॅटर्न, जो काही इंटरफरन्स पॅटर्न मिळतो आम्हाला, ब्राईट डार्क ब्राईट डार्क ब्राईट डार्क, तो पॅटर्न शिफ्ट होतो. का शिफ्ट होतो बघूया. लिहा. इफ वी इंट्रोड्यूस a slab of refractive index mu, if we introduce a slab of refractive index mu, if we introduce a slab of refractive index mu, mu एवढा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असणारी जर एक स्लॅब आपण इंट्रोड्यूस केली इन फ्रंट ऑफ एनी वन स्लिट, इन फ्रंट ऑफ एनी वन स्लिट, दोन स्लिट पैकी कुठल्याही एका स्लिटच्या समोर आम्ही जर एक स्लॅब इंट्रोड्यूस केली, डायग्राम नंतर ड्रॉ करा, पहिल्यांदा लिहून घ्या. एक स्लॅब इंट्रोड्यूस केली आपण या स्लिटच्या समोर. लेट्स से इफ वी इंट्रोड्यूस अ स्लॅब ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू and thickness t in front of any one slit, then the path difference at given point, changes by amount. तो path difference change होतो. Then the path difference at given point changes by amount, किती अमाउंट ने चेंज होतो बघूया. चेंजेस बाय अमाउंट इक्वल टू म्हणा म्यू टी मायनस टी, एवढ्या अमाउंट न तो पाथ डिफरन्स चेंज होतो. म्यू टी मायनस टी, एवढ्या अमाउंट न काय होतो, तो पाथ चेंज होतो किंवा तो पाथ डिफरन्स चेंज होतो. जेवढ्या अमाउंट न पाथ चेंज होईल तेवढ्याच अमाउंट न पाथ डिफरन्स पण चेंज होईल. असं का झालं ते थोडंसं ऑब्झर्व करा. पण त्याआधी हा टी टी कॉमन काढा आणि म्यू मायनस वन टी असेल. पाथ डिफरन्स कितीनं मॉडिफाय झालाय, गिवन पॉइंटचा पाथ डिफरन्स कितीनं मॉडिफाय झालाय, म्यू मायनस वन टी न मॉडिफाय झालाय. असं का झालंय ते आपण आता बघूया. या स्लॅबची थिकनेस किती आहे, टी. म्हणजे या स्लॅब मधून या स्लॅबच्या ऐवजी समजा व्हॅक्यूम असती तर लाईटने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं असतं, टी. लाईटने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं असतं, टी. बरोबर. म्हणजे ऑलरेडी समजा इथे काय स्लॅब नाहीये, आतापर्यंत आपण जो काही इंटरफरन्स पॅटर्न बघितलाय त्याच्यामध्ये असं काय मध्ये स्लॅब किंवा मध्येच कुठलं तरी वेगळं मीडियम आपण टाकलं होतं का, नाही. मग त्या हिशोबाने जो काय पार्ट डिफरन्स ठरला होता तो होता. ओके. आता इथं काय वेगळं मीडियम नाहीये, इथं काय वेगळं मीडियम नाहीये, इथं पण काही वेगळं मीडियम नाहीये. वेगळं मीडियम फक्त इथं आलंय, वेगळं मीडियम फक्त इथं आलंय. जर इथं व्हॅक्यूम असती तर लाईटनं पाथ ट्रॅव्हल केला असता टी, पण मीडियम असल्यामुळं काय झालं, त्या मीडियमला करस्पॉन्डिंग ऑप्टिकल पाथ लाईट किती ट्रॅव्हल करणार, म्यू इंटू टी.
समजतंय का? मीडियमला करस्पॉन्डिंग लाईट ऑप्टिकल पाथ किती ट्रॅव्हल करणार? म्यू इंटू टी. समजतंय का? म्हणजे जर ही स्लॅब नसती तर लाईटनं ट्रॅव्हल केलेला पाथ इन द व्हॅक्युम टी आला असता. पण इथं जर मीडियम आलं तर लाईटनं ट्रॅव्हल केलेला पाथ इन द व्हॅक्युम किती येणार? म्यू इंटू टी. पाथ कितीनं चेंज झाला? म्यू टी मायनस टी न. समजतंय का? त्यामुळे पाथ डिफरन्स पण कितीनं चेंज होणार गिवन पॉइंटला? जेवढ्या अमाऊंटनं पाथ चेंज झालाय तेवढ्याच अमाऊंटनं पाथ डिफरन्स पण चेंज होणार. सो पाथ डिफरन्स चेंजेस बाय दी अमाऊंट म्यू मायनस 1t. बरोबर? इथपर्यंत लक्षात आलं? आता हे पुढचं सगळं ऑब्झर्व करा आणि मग मी तुम्हाला लिहायला 1 मिनिट वेळ देतो. सो पुढे त्यांनी असं म्हटलंय, इनिशियल पाथ डिफरन्स ऍट द गिवन पॉइंट. या गिवन पॉइंटला जो काय आधी पाथ डिफरन्स होता, ही स्लिट टाकायच्या आधी, ही स्लिट इंट्रोड्यूस करायच्या आधी जो काय पाथ डिफरन्स होता तो किती होता? आमच्या हिशोबानं XD अपॉन कॅपिटल डी होता. बरोबर? पाथ डिफरन्स, इनिशियल पाथ डिफरन्स किती होता? XD अपॉन कॅपिटल डी. पण आता एक नवीन पाथ डिफरन्स क्रिएट झाला या स्लॅबमुळं. गिवन पॉइंटला तो पाथ डिफरन्स, जुना पाथ डिफरन्स राहिला नाही. या पॉइंट पी ला एक नवीन पाथ डिफरन्स आला. न्यू पाथ डिफरन्स ऍट द गिवन पॉइंट किती असेल? जुना पाथ डिफरन्स प्लस पाथ डिफरन्स कितीनं चेंज झालाय? सो ओल्ड पाथ डिफरन्स किती होता? XD अपॉन कॅपिटल डी. तो पाथ डिफरन्स कितीनं चेंज झालाय? म्यू मायनस 1 इंटू टी. म्यू मायनस 1 ला ब्रॅकेट आहे ते लक्षात घ्या. म्यू मायनस 1 इंटू टी. बरोबर? आता मी काय केलं तर थोडीशी इथं मी रिअरेंजमेंट करून घेतली. इथं मी रिअरेंजमेंट असं करून घेतली तर चालते का बघा. न्यू पाथ डिफरन्स इज इक्वल टू हा ओल्ड वाला पाथ डिफरन्स XD अपॉन कॅपिटल डी. मला हा स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी, स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी कॉमन काढायचा आहे. म्हणून मी याला मुद्दाम स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी ने मल्टिप्लाय केलं आणि वरती कॅपिटल डी आणि खाली स्मॉल डी असं लिहिलं. म्हणजे हा डी आणि हा डी कॅन्सल, हा डी आणि हा डी कॅन्सल. म्हणजे या म्यू मायनस 1t ला मी थोडस मॉडिफाय करून घेतलं. चालेल का? असं करायला लागलोय मी कारण मला हा डी बाय डी आणि हा डी बाय डी कॉमन घेता यावा. पण इथं तर डी बाय डी तर नाहीये. इथे एक डी बाय डी इंट्रोड्यूस केला, स्मॉल डी बाय कॅपिटल डी इंट्रोड्यूस केला आणि त्याला कॅन्सल करायला काय केलं? आत कॅपिटल डी बाय स्मॉल डी केलं. समजलं इथपर्यंत? आता मी काय केलं, हे स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी, स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी कॉमन काढलं. कॉमन काढल्यानंतर इथे काय शिल्लक राहिलं? एक्स शिल्लक राहिलं. इथं काय शिल्लक राहिलं? डी बाय डी इन द ब्रॅकेट म्यू मायनस 1t. डी बाय डी इन द ब्रॅकेट म्यू मायनस 1t. हा झाला आमचा गिवन पॉइंटला असणारा न्यू पाथ डिफरन्स. पण पाथ डिफरन्स हा ऑलवेज कुठल्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे? XD अपॉन कॅपिटल डी. कुठल्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे? XD अपॉन कॅपिटल डी. म्हणजे पोझिशन्स पण न्यू पोझिशन्स मिळणार आम्हाला. ज्या काय आधीच्या मॅक्सिमाच्या आणि मिनिमाच्या पोझिशन्स होत्या त्या या एक्स वरून ठरत होत्या. बरोबर का? त्या सगळ्या पोझिशन्स या एक्स वरून ठरत होत्या. मग तो जो काय एक्स आहे तो पण मॉडिफाय झाला बघा. XD अपॉन कॅपिटल डी असा फॉर्म्युला पाहिजे ना. पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला काय पाहिजे? XD एक्स इंटू डी अपॉन कॅपिटल डी. सो नवीन एक्स काय आला? न्यू एक्स काय आला? ओल्ड वाला एक्स प्लस हा मॉडिफाईड एक्स. सो ओल्ड वाला एक्स प्लस प्लस इथं जे काय ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहिले, काय शिल्लक राहिले? डी बाय डी इन द ब्रॅकेट म्यू मायनस 1t शिल्लक राहिलाय. सो न्यू एक्स काय आला? न्यू एक्स आला ओल्ड वाला एक्स ऍज इट इज प्लस तो एक्स मॉडिफाय किती अमाऊंट न झाला तर तो एक्स डी बाय डी इन द ब्रॅकेट म्यू मायनस 1t या अमाऊंट न मॉडिफाय झाला. सो दिस इज द अमाऊंट ऑफ मॉडिफिकेशन इन एक्स. असा प्रत्येक एक्स मॉडिफाय होणार. म्हणजे सेंट्रल मॅक्सिमा जो आधी इथं दिसत होता तो आता किती अमाऊंट न मॉडिफाय होणार? किती अमाऊंट न शिफ्ट होणार? सर एवढ्या अमाऊंट न शिफ्ट होणार. म्हणून त्याच्या खाली मी काय लिहून ठेवलंय? शिफ्ट असं लिहून ठेवलंय. प्रत्येक पॉइंट शिफ्ट होणार स्क्रीनवरचा. कारण प्रत्येक पॉइंटला पाथ डिफरन्स मॉडिफाय झालाय. त्यामुळे सेंट्रल मॅक्सिमा थोडा वरती शिफ्ट झाला, पहिला मॅक्सिमा वरती शिफ्ट होणार, पहिला मिनिमा वरती शिफ्ट होणार. असं प्रत्येक एक्सला होणार आहे. समजतंय का? असं प्रत्येक एक्सला म्हणजे प्रत्येक पोझिशनला शिफ्ट मिळणार आहे. पहिल्या मॅक्सिमाच्या पोझिशनला शिफ्ट मिळणार, दुसऱ्या मॅक्सिमाच्या पोझिशनला शिफ्ट मिळणार, पहिल्या मिनिमाच्या पोझिशनला शिफ्ट मिळणार. कितीची शिफ्ट मिळणार? ओल्ड जी काय पोझिशन आहे ती प्लस एवढी शिफ्ट मिळणार. ओल्ड पोझिशन पासून प्रत्येक जण किती अमाऊंट न शिफ्ट होणार?
डी बाय डी इन द ब्रॅकेट म्यू मायनस 1t या अमाऊंटने शिफ्ट होणार. सो एवढ्या अमाऊंटनं अख्खाच्या अख्खा पॅटर्न, कम्प्लीट पॅटर्न तुमचा शिफ्ट होतो. बरोबर. कुठल्या साईडला शिफ्ट होतो ते पण बघूया. ज्या साईडला स्लॅब टाकली आहे, स्लॅब आपण वरच्या स्लिटच्या समोर टाकली तर पॅटर्न वरती शिफ्ट होतो. ही स्लॅब आपण खालच्या शिफ्ट साठी टाकली, खालच्या स्लिटच्या समोर टाकली तर पॅटर्न खाली शिफ्ट होतो. सो हेही लक्षात घ्या. शिफ्ट कुठल्या डायरेक्शन मध्ये असते? ज्या स्लिटच्या समोर स्लॅब टाकली आहे त्या डायरेक्शन मध्ये शिफ्ट असते. हे पण लक्षात घ्या. इफ द स्लिट इज इंट्रोड्युस्ड इन फ्रंट ऑफ अपर, इफ द स्लॅब इज इंट्रोड्युस्ड in front of upper slit, the pattern will shift upward. By what amount? शिफ्टचा अमाऊंट किती आलाय? एक्स नॉट. एक्स नॉट म्हणजे शिफ्टचा अमाऊंट. हा सेंट्रल मॅक्सिमा शिफ्ट झालाय, सगळ्याचा सगळा पॅटर्न शिफ्ट होतोय. इथं दाखवताना फक्त मी सेंट्रल मॅक्सिमाचं दाखवलंय शिफ्टिंग, पण होताना प्रत्येक एक्स शिफ्ट होणार आहे. हे लक्षात घ्या. किती अमाऊंट न? डी बाय डी इन द ब्रॅकेट म्यू मायनस 1t. समजलं? लिहून घ्या. इथपर्यंत लिहून घ्या पटकन, 1 मिनिट वेळ देतो. इथपर्यंत जर झालंय तुमचं लिहून, ही साईड सगळी लिहून घ्या. हा डायग्राम आता ड्रॉ करा. डायग्राम पण ड्रॉ करा, त्याच्यानंतर डायग्राम ड्रॉ करा आणि डायग्राम नंतर हे सगळं लिहून घ्या. मी सांगतोय तेव्हाच लिहून घेत चला. आधी उगाच सगळं लिहून घेत बसू नका. जेव्हा मी एक्सप्लेन करायला लागलो तेव्हा लिहून घेत जाऊ नका. जेव्हा मी डिक्टेट करतोय तेव्हा तुम्ही लिहून घेत चला. पॅटर्न कितीला शिफ्ट होणार? त्या शिफ्टचा फॉर्म्युला आलाय डी बाय डी इन द ब्रॅकेट म्यू मायनस 1t. डी बाय डी इन द ब्रॅकेट म्यू मायनस 1t. डी बाय कॅपिटल डी असं म्हटलंय का मी? कन्फ्युजन व्हायचं काय कारण आहे का? जर म्हटलं नाही तर जो डी असेल तो डिनॉमिनेटर मधला काय असेल? स्मॉल असेल. डी बाय डी इन द ब्रॅकेट म्यू मायनस 1t. पाठ व्हायला पाहिजे, सारखं सारखं म्हणून तो पाठ होतो. शिफ्ट इन द पॅटर्न डी बाय डी इन द ब्रॅकेट म्यू मायनस 1t. डायग्राम पण सोपी आहे. पटकन नेहमीसारखा इंटरफरन्स वाला पॅटर्न आणि एक स्लॅब फक्त टाकायचे. या स्लॅबची थिकनेस दिली आहे किती? स्मॉल टी. आणि या स्लॅबचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे? म्यू. स्लॅबची थिकनेस आहे टी, टाइम नाही आहे तो. स्लॅबची थिकनेस टी आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू. झालंय? चलो का नमस्कार दी पटपट. बर पुढं लिहा. This means that, this means that मी सांगतो लेक्चर केव्हा एंड होतं. तुम्ही मला नका सांगू, मी ठरवतो. स्वतःच डिक्लेअर करू नका.
This means that entire pattern will shift by an amount. This means that entire pattern will shift by an amount x naught, that is called as pattern shift. X naught is equal to d by d in the bracket mu minus 1t. Mu minus 1 ला bracket असतो. This means that entire pattern will shift by an amount x naught. X naught ची व्हॅल्यू आहे d by d in the bracket mu minus 1t. d by d in the bracket mu minus 1t. पुढे लिहा. Note, the pattern gets shifted. Note, the pattern gets shifted. कुठल्या साईडला पॅटर्न शिफ्ट होतो, वरती की खाली, ते बघूया. Note, the pattern gets shifted. Note, the pattern gets shifted. The pattern gets shifted towards that slit. त्या स्लिटच्या साइडला पॅटर्न शिफ्ट होतो. Note, the pattern gets shifted towards that slit. Towards that slit, in front of which we put a slab. In front of which we put a slab. ज्याच्या समोर आम्ही, ज्या स्लिटच्या समोर आम्ही स्लॅब ठेवली आहे त्या साइडला पॅटर्न शिफ्ट होतो. त्या साइडला पॅटर्न शिफ्ट होतो. बरोबर. कुठल्या साइडला पॅटर्न शिफ्ट होतो ते आम्ही लिहिलं. सेकंड पॉइंट लिहा. सेकंड नोट मधला सेकंड पॉइंट. Here we get only pattern shift. Here we get only pattern shift. इथं फक्त पॅटर्न शिफ्ट झालाय, एकतर वरती किंवा खाली, towards slit S1 or towards slit S2. Here we get only pattern shift. There is no change in the fringe width. जे distance between maxima नाही चेंज झालं, distance between minima नाही चेंज झालं. Here we get only pattern shift. There is no change in the fringe width. There is no change in the fringe width. Fringe width मध्ये काहीही चेंज झालेला नाहीये. ओके. मग आता एक स्पेशल केस आहे ज्याच्यामध्ये दोन्ही स्लिटच्या समोर आम्ही स्लॅब टाकल्या. काय केलं? दोन्ही स्लिटच्या समोर आम्ही स्लॅब टाकल्या. पहिला ऑब्झर्व करा किंवा चला डायग्राम ड्रॉ करून घ्या. डायग्राम ड्रॉ करा म्हणजे तुमच्या बरोबरच मी सिक्वेन्शियली जाईन. डायग्राम ड्रॉ करा. पहिल्या स्लिटच्या समोर S1 च्या समोर एक स्लॅब टाका. स्लॅबची थिकनेस T1, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ1. हा S1, हा S2. इथं आधी सेंट्रल मॅक्सिमा होता, नंतर तो इथं शिफ्ट झालेला दाखवला आहे. ठीक आहे. एक्स नॉट न पॅटर्न शिफ्ट होईल. डायग्राम ड्रॉ करून घ्या. लगेच ती कंडिशन लिहू नका, खाली जी दिली आहे ती पहिल्यांदा फक्त डायग्राम ड्रॉ करून घ्या. दोन स्लिट्स S1 S2, दोन स्लॅब्स. पहिल्या स्लॅबची थिकनेस T1, दुसऱ्या स्लॅबची थिकनेस T2. पहिल्या स्लॅबचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ1, दुसऱ्या स्लॅबचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ2. आधीचा सेंट्रल मॅक्सिमा पॉइंट O ला होता, नंतरचा सेंट्रल मॅक्सिमा पॉइंट O' ला गेला, म्हणजे पॅटर्न सगळा शिफ्ट झाला. बरोबर. आता विचार करा, पहिली जी काय स्लॅब आहे स्लिट S1 च्या समोर जी स्लॅब आहे त्याच्यामुळे पॅटर्न अप शिफ्ट होणार की डाऊन? अप. S1 च्या स्लॅब मुळे किंवा μ1 आणि T1 या स्लॅब मुळे पॅटर्न अपवर्ड शिफ्ट होणार. त्या शिफ्टचा फॉर्म्युला तुम्हाला शिकवलाय.
काय फॉर्म्युला होता शिफ्ट इन द पॅटर्न एक्स नॉट इज इक्वल टू डी बाय डी इन द ब्रॅकेट म्यू मायनस 1t म्हणा पॅटर्न शिफ्ट इज इक्वल टू डी बाय डी इन द ब्रॅकेट म्यू मायनस 1t परत पॅटर्न शिफ्ट इज इक्वल टू डी बाय डी इन द ब्रॅकेट म्यू मायनस 1t पॅटर्न शिफ्टचा फॉर्म्युला काय आला डी बाय डी इन द ब्रॅकेट म्यू मायनस 1t बरोबर पहिली स्लिट मध्ये पॅटर्नला वरती शिफ्ट करा किती अमाऊंट न काय नाही डी बाय डी इन द ब्रॅकेट म्यू 1 मायनस 1 इंटू t1 बोला यस नो पहिली स्लॅब काय म्हणेल पॅटर्नला वरती शिफ्ट करा किती अमाऊंट न बोला डी बाय डी इन द ब्रॅकेट म्यू 1 मायनस 1 इंटू t1 दुसरी स्लॅब काय म्हणेल पॅटर्नला खाली शिफ्ट करा किती अमाऊंट न डी बाय डी इन द ब्रॅकेट म्यू 2 मायनस 1 इंटू t2 चेक करा अपवर्ड शिफ्ट मोठी आहे की डाऊनवर्ड शिफ्ट मोठी आहे कोण जिंकतंय बघा सबट्रॅक्शन करा आन्सर मिळवा आलं का लक्षात पहिली स्लॅब वरती पॅटर्न शिफ्ट करेल किती अमाऊंट न तुम्हाला काढता येते दुसरी स्लॅब पॅटर्न डाऊनवर्ड शिफ्ट करेल किती अमाऊंट न तुम्हाला काढता येते कोण जिंकलं बघा नेट अपवर्ड जर अपवर्ड स्लॅब जिंकली तर नेट काय येणार नेट शिफ्ट अपवर्ड येणार बरोबर का नेट अपवर्ड शिफ्ट कशी करणार आम्ही ऑल अपवर्ड शिफ्ट मायनस ऑल डाऊनवर्ड शिफ्ट समजतंय मे बी डाऊनवर्ड वाली स्लॅब जिंकली तर नेट शिफ्ट कशी करणार तुम्ही डाऊनवर्ड फॉर्म्युला काय ऑल डाऊनवर्ड शिफ्ट मायनस ऑल अपवर्ड शिफ्ट करता येईल हेच कंपॅरिझन करायला आम्ही ही सबट्रॅक्शन करून बघितली नक्की काय होतंय तर त्याच्यामध्ये अल्टिमेटली असं लक्षात आलं हे लिहून घ्या आता दरवेळी तेवढं करत बसायची गरज नसते मी जे म्हटलं ना की पहिल्या स्लॅबमुळे पॅटर्न कितीने शिफ्ट होतोय बघा दुसऱ्या स्लॅबमुळे पॅटर्न कितीने शिफ्ट होतोय बघा मग सबट्रॅक्शन करा आन्सर मिळवा एवढं नाही करायची गरज हे सगळं केल्यानंतर आलेलं कन्क्लुजन इथे लिहून ठेवलंय लिहा इफ म्यू1 t1 इज मोर दॅन म्यू2 t2 हे कन्क्लुजन लिहा इफ म्यू1 t1 इज मोर दॅन म्यू2 t2 इफ म्यू1 t1 इज मोर दॅन म्यू2 t2 कोण जिंकतो मग पहिली स्लॅब जिंकते म्यू1 t1 जिंकला मग पॅटर्न काय होणार देन द पॅटर्न शिफ्ट टुवर्ड्स S1 पॅटर्न वरती शिफ्ट झाला देन द पॅटर्न शिफ्ट टुवर्ड्स S1 नुसता म्यू1 मोठा असून का उपयोग नाही म्यू1 t1 हा गुणाकार मोठा यायला पाहिजे दिस मल्टिप्लिकेशन शुड बी मोर मग पहिली स्लॅब जिंकेल पॅटर्न अपवर्ड शिफ्ट होणार बघ सो इफ म्यू1 t1 इज मोर दॅन म्यू2 t2 देन पॅटर्न शिफ्ट टुवर्ड्स S1 आणि रिव्हर्स कंडिशन लिहून घ्या इफ म्यू1 t1 इज मोर दॅन च्या ऐवजी लेस दॅन देन द पॅटर्न शिफ्ट टुवर्ड्स S2 जो जिंकलाय त्याच्याकडे पॅटर्न शिफ्ट होतो कोण जिंकलाय कसं चेक करायचं नुसतं म्यू कम्पेअर करायचे की म्यू इंटू टी कम्पेअर करायचे बरोबर आणि ओव्हरऑल ती सबट्रॅक्शन मी करून बघितली आणि डायरेक्टली जो फॉर्म्युला मिळालाय तो काय मिळालाय बघा तात्पुरता अज्युम करूयात कोण जिंकला अज्युम करूयात तात्पुरतं म्यू1 t1 जिंकला असं अज्युम करूयात सो काय फॉर्म्युला आलाय डी बाय डी इन द ब्रॅकेट म्यू1 t1 मायनस म्यू2 t2 लिहून ठेवा and the total pattern shift is equal to d by d in the bracket mu1 t1 minus mu2 t2 d by d in the bracket mu1 t1 minus mu2 t2 बरोबर ही स्पेशल केस लक्षात आली का घ्यायचं पुढे अजून थोडं कितीला जायचं कॉलेजला मग अजून 5 मिनिटं घेतलं चालेल एक छोटासा पॉइंट आहे बघा फक्त एवढाच आहे फक्त एवढा नाही बरं ठीक आहे थांबूया okay online people just reply me once up to this all clear small c just reply and then you can leave the meeting